मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधला पाठ क्रमांक 10 रंग साहित्याचे नावाचा जो धडा आहे त्याचा सारांश रूपाने अभ्यास करणार आहोत. रंग साहित्याचे हा पाठ म्हणजे नेमका काय आहे आधी त्याची कल्पना लक्षात घ्या, म्हणजे मग तुम्हाला हा धडा सहजपणाने समजू शकेल. सुश्रुत नावाचा एक विद्यार्थी आहे आणि त्याची सहल भिलार या गावाला जाणार आहे. भिलार गावालाच का जाणार आहे तर महाराष्ट्रातलं भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्या गावामध्ये तुम्हाला सगळीकडं नुसतं ग्रंथालय आहे म्हणून पुस्तकांचं गाव नाही, तर संपूर्ण गावातल्या भिंती, घरांच्या भिंती या साहित्यिकांच्या वाक्यांनी, साहित्यिकांच्या चित्रांनी, वेगवेगळ्या कवितांनी, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या उतार्यांनी अशा भरवलेल्या आहे. गावात पाऊल ठेवलं की जणू गाव म्हणजेच ग्रंथालय बनवून टाकलंय. येता जाता तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत, येता जाता तुम्हाला अन्य काही भिंतीवर रेखाटलेलं दिसणार नाही, तुम्हाला सगळं साहित्याचं दर्शन घडेल. आणि म्हणून मुलांमध्ये असलेलं साहित्याचं प्रेम वाढावं म्हणून त्या शाळेतल्या शिक्षकांनी सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलारला न्यायचं ठरवलंय. आता सहलीला जायचं म्हटलं की त्याच्या मनात सारखा डोक्यात त्या भिलार गावाविषयीचे विचार आणि पुस्तकांचं हे गाव कसं असेल याची उत्सुकता, हा विचार करतच तो झोपी गेल्यामुळे अशी कल्पना केलीये की त्याला स्वप्न पडतं ते भिलार गावाचे संबंधित, आणि स्वप्नात अनेक पुस्तकं रंगीबेरंगी पोशाख करून त्याच्या भोवती फेर धरून उभे आहेत. अशी कल्पना केली आणि मग एक एक पुस्तक आपल्या विषयीची माहिती सांगतं. अशा पद्धतीनं संवादात्मक नाट्यमय असं रूप त्याला दिलंय. आणि मग काय आहे ह्या पाठामध्ये लिटरेचर, साहित्य म्हटल्यानंतर नुसतं कथा म्हणजे साहित्य आहे का? नुसतं कादंबरी हा एवढाच एक प्रकार आहे का? तर साहित्यातल्या विविध प्रकारांची माहिती या संवादांमधून आपल्या समोर प्रगट केली. एक एक पुस्तक हे साहित्यातल्या एकेका प्रकाराचं प्रतिनिधी म्हणून तिथं आलंय. मग आता याच्यात काय बरं सांगितलंय? ह्याच्यामध्ये साहित्य म्हटल्यानंतर त्यात किती प्रकार येतात. कवी असला तरी तो साहित्यिकच, कथा लिहिणारा असला तरी तो साहित्यिकच, प्रवास वर्णन लिहिणारा साहित्यिकच. शब्दांच्या माध्यमातून किती प्रकाराने साहित्य लिहिलं जातं हे तुमच्यासारख्या 10वीतल्या विद्यार्थ्यांना कळावं म्हणून या पाठाची रचना केली. पण एक आहे, जरी हा जो पाठ आहे, धडा आहे, तो आपल्याला उपयुक्त माहिती देत असला तरी सगळा धडा जो आहे ना तो माहिती वजा असल्यामुळे तो लक्षात ठेवणं हे थोडंसं अवघड गोष्ट आहे. हा धडा कसा लक्षात ठेवता येईल याच्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सारांश रूपाने सांगतो. मुलांनो, या संपूर्ण पाठामध्ये साहित्याच्या जवळपास 7 प्रकारांचं वर्णन केलंय. साहित्य ह्या एका शब्दाखाली येणारे साहित्यातील विविध 7 प्रकार आपल्या समोर मांडले. कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन
असे हे 7 प्रकार आहेत. हे सगळे प्रकार साहित्य या प्रकारातच येतात. मग आता हे आधी पहिल्यांदा तुम्ही हे काय काय लक्षात ठेवायचंय? हे 7 प्रकार लक्षात ठेवा साहित्यातले. झालं. आणखीन एक थोडीशी तुमच्यावर जबाबदारी किंवा तुमच्या विचारांवरती किंवा तुमच्या स्मरणशक्तीला ताण देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे या 7 प्रकारांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या काही साहित्यिकांची नावं पण त्याच्यात आली आहेत. साहित्यिकांच्या यादी पण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग या याद्या पण तुम्हाला लक्षात ठेवावी लागते की कोणत्या साहित्य प्रकारात विशेष भरीव कार्य करणारी कोणती साहित्यिक मंडळी याच्यामध्ये दिली आहे ते पण काम आहे. म्हणजे बघा, तुम्हाला साहित्यांचे प्रकार लक्षात ठेवायचे जे मी आता तुम्हाला 7 सांगितले ओळीने. त्यानंतर त्या प्रकारात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांची यादी जी दर पुस्तकाची माहिती सांगितल्यानंतर शेवटी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या साहित्य प्रकाराचं वैशिष्ट्य. मुलांनो, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सारांश रूपाने हा धडा सांगत असताना नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे परीक्षेला जाण्यापूर्वी ते तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो. उदाहरणार्थ पहा, पहिला प्रकार कथा. कथा म्हणल्यानंतर आपल्याला त्याच्याशी संबंधित येणारे कोणते प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून कोणती वाक्य आपल्या नीट लक्षात असली पाहिजे ती वाक्य पहा. ती पुस्तकातलीच वाक्य, पण ती तुम्ही जर नीट लक्षात ठेवली तर तुम्हाला सर्व प्रकारचे जे प्रश्न आहेत ना ते सहज सोडवता येईल. कथा जेव्हा त्या सुश्रूषशी बोलायला लागते त्याला कथा काय सांगते पहा. तर कथा सांगते की माझी ओळख तुला लहानपणापासून आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. कारण लहानपणी आजीकडून, आजोबांकडून, आईकडून, बाबांकडून पहिला आपला साहित्याचा परिचय होतो तो कथा या माध्यमातून. म्हणून माझी ओळख ही तुला लहानपणापासून आहे हे वाक्य जे आहे ना ते महत्वाचं आहे. मी ही पुस्तकातलीच वाक्य तुम्हाला सांगतोय. अजून एक कोणतं वाक्य तुमच्या लक्षात असलं पाहिजे की आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्य. कथेची वैशिष्ट्य कोणती असा प्रश्न येऊ शकतो. मग ज्याला हे वाक्य आठवेल त्याला बरोबर उत्तर लिहिता येईल. म्हणून आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्य हे वाक्य लक्षात ठेवा. नंतर मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. म्हणून कथेचं महात्म्य या वाक्यातून सांगितलंय की तुम्ही काही लिहा, तुम्ही नाटक लिहा, चित्रपट पहा किंवा अन्य कोणताही प्रकार पहा, मुळात कथेतच जर काही विशेष अर्थ नसेल तर त्यावर आधारलेली कलाकृती ही श्रेष्ठ दर्जाची होऊ शकत नाही. म्हणून कथा हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला आत्मा आहे. तर त्यासाठी त्यांनी काय शब्द वापरलाय की मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. हे एक वाक्य लक्षात ठेवा. आणि शेवटचं वाक्य महत्वाचं कथाच्या संदर्भातलं की उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचे रहस्य आहे. तर ती कथा त्याचं निवेदन तुम्हाला खूप उत्तम रीतीने, त्याचं सादरीकरण, प्रगटीकरण तुम्हाला खूप उत्तम रीतीने करता यावं लागतं. तर मुलांनो, कथा या साहित्य प्रकारातली ही काही महत्वाची वाक्य तुम्हाला मी सांगितली. त्यानंतर दुसरं पुस्तक पुढं येतं ते म्हणजे कादंबरी. कथेचंच मोठं रूप. कथा ही पान, 2 पान, 3 पानं, 4 पानं. पण कादंबरी ही 100, 150, 200, 500 मोठी दीर्घ असते, इतक्या पानांची असू शकते. म्हणून कादंबरीच्या संदर्भातली कोणती वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायची, कोणत्या वाक्यांवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो
ती ती वाक्य लक्षात ठेवा. ती वाक्य अशी आहेत, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. म्हणजेच कादंबरी ही कथेची काय आहे, थोरली बहीण आहे. हे म्हणजे ह्याच्यावर प्रश्न येईल की कथेची थोरली बहीण कोणती. तुम्हाला आठवलं पाहिजे, कादंबरी ही कथेची थोरली बहीण आहे. अजून काय आठवलं पाहिजे, तुम्हाला हे आठवलं पाहिजे की माझा आवाका, माझी व्याप्ती, माझा स्पॅन हा कथेपेक्षा मोठा असतो. हे वाक्य आठवलं पाहिजे. माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. आणखीन एक कादंबरीच्या बाबतीत फार महत्वाची इन्फॉर्मेशन, महत्वाची माहिती याच्यात दिली आहे. ती म्हणजे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असलेलं ज्ञानपीठ पारितोषिक हे सगळ्यात पहिल्यांदा मराठीमध्ये कुणाला मिळालं, वि. स. खांडेकर. हे नाव तुमच्या लक्षात पाहिजे की एवढा सर्वोच्च बहुमान, संबंध भारतातलं साहित्य क्षेत्रातलं सर्वात मानाचं पारितोषिक म्हणजे ज्ञानपीठ पारितोषिक, ते मिळवणारा पहिला मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर. आणि ज्या कादंबरीला पहिलं ते पारितोषिक मिळालं ती कादंबरी म्हणजे ययाती. म्हणून ज्ञानपीठ हे नाव, वि. स. खांडेकर हे नाव, कादंबरी हा साहित्य प्रकार आणि ययाती हे त्या कादंबरीचं नाव. या 4 गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजे. इथं कादंबरीचा विषय संपलेला आहे. त्यानंतर दुसरं पुस्तक पुढे येतं, ते आहे कविता, काव्य प्रकार. कवितेमध्ये आपल्याला अनेक वाक्य या पुस्तकातली लक्षात ठेवावी लागतील, पाठ करावी लागतील. त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं वाक्य कवितेच्या संदर्भामधलं आहे, ते म्हणजे मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. एका वाक्यात विचारतील कवितेचं वैशिष्ट्य काय, तर तुम्हाला बरोबर त्यावेळेला हे वाक्य आठवलं पाहिजे की मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. अजून काय वैशिष्ट्य सांगता येईल, तर कवितेची शब्द रचना अर्थपूर्ण आणि चपखल असते, कारण मोजके शब्द वापरायचे असतात. त्यामुळे फापट पसारा, खूप प्रदीर्घ वर्णन असं तिथं करता येत नाही. म्हणून काय करावं लागतं, अर्थपूर्ण आणि चपखल म्हणजे अगदी अचूक अशी शब्द रचना हे कवितेचं एक विशेष आहे. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे वाक्य लक्षात ठेवा की कवितेमध्ये कवीला सुचलेल्या विविध कल्पना आकर्षक पद्धतीने, सौंदर्यपूर्ण पद्धतीने जेव्हा मांडल्या जातात तेव्हा कविता आकाराला येते, तेव्हा कविता तयार होते. म्हणून कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे वाक्य तुमच्या लक्षात पाहिजे. आणखीन एक गोष्ट घडते, ज्याला पुस्तकात आपण छापील कविता वाचतो त्याला आपण त्या काव्याला कविता म्हणतो. पण जेव्हा एखादी ती कविता संगीतकार त्याला चाल देऊन आपल्या समोर सादर करतो त्यावेळेला त्याच कवितेला आपण गाणं असं म्हणतो. लिखित स्वरूपात असलेली कविता स्वरांचं साहाय्य घेऊन समोर येते, त्याला कवितेचं रूपांतर गाण्यात होतं. हे एक तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून संगीतकारांनी स्वरसाज चढवला की कवितेचं गाण्यात रूपांतर होतं. हे वाक्य विसरू नका. नंतर आणखीन एक माहिती वजा वाक्य तुमच्या लक्षात पाहिजे, ते म्हणजे 27 फेब्रुवारीला, तारीख नीट लक्षात ठेवा, 27 फेब्रुवारीला वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी दिन साजरा केला जातो. का बरं, तर जसं खांडेकरांना कादंबरीच्या बद्दल ज्ञानपीठ मिळालं तसं वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना विशाखा या त्यांच्या काव्य संग्रहाबद्दल ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. शिरवाडकरांचं साहित्य क्षेत्रातलं एवढं प्रचंड कार्य आहे
की शासनानं त्यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्रभर मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. तर ही माहिती आपल्या चांगली लक्षात असली पाहिजे. नटसम्राट हे वि.वा. शिरवाडकरांनी लिहिलेलं अतिशय प्रसिद्ध नाटक आहे. यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ही माहिती पण तुमच्या चांगली लक्षात पाहिजे. नंतर कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्य संग्रहाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. हे एका वाक्याच्या वेळेला तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल, आठवावं लागेल, ते स्मरणात ठेवावं लागेल. ही झाली कवितेची काही वैशिष्ट्य आणि माहिती. पुढं चौथं पुस्तक पुढं येतं, ते आहे नाटक. मग नाटकामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवावी लागतील वाक्य, नाटकाची काय वैशिष्ट्य लक्षात ठेवावी लागतील, कोणत्या वाक्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाटकाच्या बाबतीत पहिलं महत्वाचं लक्षात ठेवायचं वाक्य म्हणजे असं की पात्र रचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग. नीट लक्षात ठेवा, या तिन्ही पात्र रचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय प्रसंग, नाट्यमय घटना प्रसंग, यामुळे मी माणसाच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त करतो. हे एक वाक्य. माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे, याचं भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. हे दुसरं वाक्य. कारण नाटक हे नुसतं वाचायचं नाहीये, पाहायचंय. त्यामुळे त्याची दृश्यात्मकता लक्षात ठेवून हे सादर होणार हे लक्षात ठेवून नाटककार शब्दरचना करत असतो. हे आणि दिग्दर्शकांसाठी मला दिग्दर्शित करणं हा आनंददायी अनुभव असतो. हे एक वाक्य लक्षात ठेवा. ही झाली नाटकाच्या बाबत वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारी महत्वाची वाक्य. त्यानंतर येतं चरित्र. चरित्र साहित्य प्रकारामध्ये कोणती वाक्य महत्वाची आहेत, तर थोरांची चरित्र ही सामान्यांना प्रेरणादायक असतात म्हणून चरित्र लिहिली जातात. अलौकिक कार्य करणाऱ्या लोकांची चरित्र लिहिली जातात कारण त्यांच्यापासून सामान्य लोकांना काही प्रेरणा मिळू शकते. म्हणून सामान्यांना प्रेरणा देण्याचं कार्य हे ज्यामधून घडतं त्याला आपण चरित्र म्हणतो. आणि ही चरित्राचं ते सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणारा. हे त्याचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की ही माणसं कशा, ही चरित्रातनं काय कळतं आपल्याला. या चरित्रातनं हे कळतं की कित्येक असामान्य लोकांनी किती संघर्षमय प्रसंगातून दिवस काढले, त्यांचं कर्तृत्व किती थोर आहे आणि आलेल्या संधीचं त्यांनी सुवर्ण संधीत कसं रूपांतर केलं. आता ह्याच परिवारातलं आणखी एक पुस्तक पुढे येतं, ते आहे आत्मचरित्र. या दोघांमधला फरक तुम्हाला विचारला जाऊ शकतो की चरित्र आणि आत्मचरित्र काय फरक आहे. तर चरित्र हे एखाद्या अलौकिक व्यक्तीवर दुसऱ्या लेखकाने लिहिलेलं असतं, तर आत्मचरित्र हे स्वतःचं जीवन ज्यावेळेला एखादा लेखक स्वतःच सांगतो त्यावेळेला त्याला आपण म्हणतो आत्मचरित्र. त्याचं काय आहे, मी चरित्राच्याच कुटुंबातील एक आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. नंबर 2, चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकानं केलेलं वर्णन, तर आत्मचरित्र म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवनाचं स्वतःच तटस्थपणे केलेलं वर्णन. ह्या व्याख्या लक्षात ठेवा, त्या तुम्हाला परीक्षेमध्ये लागतील. तुम्हाला हा फरक बरोबर लक्षात आणून देण्याचं काम हे वाक्य करतं की चरित्र आणि आत्मचरित्र याच्यात काय फरक आहे. आणि शेवटचं वाङ्मय प्रकार येतो, साहित्य प्रकार येतो, तो म्हणजे प्रवास वर्णन. अनेक चांगली चांगली प्रवास वर्णनं मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. तर प्रवास वर्णन म्हणजे काय, काय आहे हा साहित्य प्रकार, काय याचं वैशिष्ट्य. तर एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर
प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत प्रवास वर्णनं पोहोचवतात. हे त्यांचं वैशिष्ट्य. तर रोचक शब्दामध्ये मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती, जणू काही प्रवास वर्णन वाचत असताना आपण त्या गावाला गेलो आहोत, त्या ठिकाणी पोहोचलो आहोत, ते प्रेक्षणीय स्थळ आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचं काम ही प्रवास वर्णन करतात. हा एक महत्वाचा भाग त्यातमध्ये आपल्याला बरोबर आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. नंतर प्रेक्षणीय ठिकाणांची तिकीट, विजा, बस किंवा विमान यांच्याशिवाय मी भेट घडवून आणतो, हे त्यांनी स्वतःच सांगितलेलं एक वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा लक्षात राहिलं पाहिजे. की तुम्हाला प्रवास वर्णन करत असताना तुम्ही ते प्रवास वर्णन अमेरिकेचं असेल तर तिकीट न काढता, बसमध्ये न बसता, विमानात न बसता तुम्हाला अमेरिकेचं दर्शन ह्या साहित्याच्या माध्यमातून घडवलं जातं. हे प्रवास वर्णनाचं वैशिष्ट्य आहे की बसल्या जागी तुम्हाला जगाची सफर जी आहे ना ती प्रवास वर्णनातून घडते. हे त्यांनी सांगितलेलं, त्या पुस्तकाने सांगितलेलं त्याचं वैशिष्ट्य हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मुलांनो, इथं हे साहित्य प्रकारांमध्ये प्रत्येक प्रकाराने सांगितलेलं आपलं वैशिष्ट्य हे तुम्हाला मी आता त्या वाक्यांमधून सांगितलंय. आता आणखी एक शेवटचं वाक्य तुमच्या फार महत्वाचं आहे, ते लक्षात राहिलं पाहिजे. ते म्हणजे पुस्तकांचा फायदा काय, का वाचायची पुस्तकं, हे एवढे प्रकार आपण का अभ्यासायचे, का त्यांचं वाचन करायचं. तर पुस्तकांसारख्या निस्वार्थ मित्रांमुळे मनोरंजन होते, ज्ञान वाढते आणि आपले लेखनही सुधारते. म्हणून पुस्तकांची आवश्यकता. म्हणून पुस्तकांशी मैत्री जो करतो त्याला कोणत्या 3 गोष्टींचा फायदा होतो. एक, त्याचं मनोरंजनही होतं, ज्ञानही वाढतं आणि अनेक थोरांची वाक्य, त्यांनी साहित्यिकांनी लिहिलेली वाक्य वाचून वाचून आपल्याही लेखनाचा दर्जा सुधारतो. तर मुलांनो, एक वेगळ्या विषयावरचा आणि साहित्य प्रकारांची माहिती देणारा, यात कथा नाहीये, याच्यात प्रसंग काही नाही, एकच प्रसंग म्हणजे त्याला पडलेलं स्वप्न, ह्या पलीकडे घटना याच्यात काही नाही. याच्यामध्ये आहे नुसती माहिती, साहित्य प्रकारांची माहिती. तर ही माहिती लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडणारी महत्वाची वाक्य सारांश रूपाने मी तुमच्या समोर मांडली. ती वाक्य पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे तुमच्या ती लक्षात राहतील आणि कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं अचूक उत्तर लिहिता येईल. तर मुलांनो, हे तुम्ही एकदा मनपूर्वक ऐका आणि हा पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.